तरुणानं ठरवल्यानंतर काय करू शकतो हे जर बघायचं असेल तर तुम्ही ते जंतर मंतर आंदोलन बघितलं असेल बाबा, नाही का? त्याच्यामध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं दरवर्षी नीटची परीक्षा व्हायची. गरीबाचे लेकरं हो, त्या लेकरांनी वर्षभर अभ्यास करायचा आणि पेपर लीक व्हायचा. त्या लेकरांनी त्या ठिकाणी वर्षभर अभ्यास त्या ठिकाणी करायचा आणि ती लेकरं पेपर देत असताना, परीक्षेला जात असताना अशा गरीबाची काही लेकरं असायची का पेरणीचे दिवस जवळ आले, घरात पैसा नाही म्हणून आईनं गळ्यातले दागिने, कानातले दागिने गहाण ठेवून लेकराला शिकवायचे आणि अशी लेकरं परीक्षा करता जायची. पण पेपर त्या ठिकाणी लीक व्हायचा आणि मग त्याच्यामध्ये भलं मोठं नुकसान त्या विद्यार्थ्यांचं व्हायचं. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं. पण आंदोलन केल्याच्या नंतर त्या आंदोलनामध्ये सुद्धा काही पोलिसांनी त्यांना आंदोलन करून दिलं नाही. पण तरी सुद्धा त्या पोलिसांवरती मात करून सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ते आंदोलन केलं आणि तरुण सगळे एकत्र आल्याच्या नंतर काय केलं तर अगदी पेपर लीक व्हायचं बंद सोडा, शिक्षण मंत्र्याला सुद्धा राजीनामा द्यायला लावण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती, त्या तरुण शक्तीमध्ये होती. आणि तो राजीनामा द्यायला लावलाच महाराज, नाही का? ही ताकद आहे तरुण शक्तीमध्ये. म्हणून आपण आपली शक्ती, आपली ताकद आपण जर ठरवलं तर खऱ्या अर्थानं म्हणून दिल्लीचं तख्त सुद्धा हलवण्याची ताकद तरुणाईमध्ये. फक्त आपल्या जीवनामध्ये आपली शक्ती त्या ठिकाणी जपून वापरली पाहिजे.